श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। मैं सरकार का वकील, बाबा LLB 687849। बाबांनी एका भक्ताला सांगितलं होतं, मी ईश्वराचा केवळ प्रतिनिधी आहे, त्याच्या आज्ञेशिवाय मी काहीही करू शकत नाही। बाबांच्या एका भक्ताला संन्यास हवा होता। तो बाबांकडे संन्यासाची वस्त्रे मागत होता, पण बाबा म्हणाले, फकीरानं, देवानं तुम्हाला संन्यासाची वस्त्र देण्यास नकार दिला आहे। आपल्या ठाई देवाचा प्रतिनिधी या नात्याने अमर्याद दैवी शक्ती असल्याचं त्यांनी कबूल केलं होतं, पण तिचा वापर फक्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जनसामान्यांचं भलं करण्यासाठीच करायचं असतं, असंही ते म्हणत। आणि ते उघडच होतं। लोकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी ते पाहिलं सुद्धा होतं, जाणलं होतं, परंतु बाबांकडून मिळणाऱ्या या दृश्य स्वरूपाच्या लाभांव्यतिरिक्त काही न दिसणारे, न जाणवणारे लाभही मिळत असत। देव जो भूवरी चालिला पुस्तकातून। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी ते कोण आहेत हे लोकांना समजण्यासाठी सरकार का वकील हे शब्द वापरले, आणि जसा सरकारी अधिकाऱ्यांची सही आणि सही खाली सरकारी शिक्का असतो की तो कागद अधिकृत सरकारी होतो, तसेच बाबा आशीर्वाद लिहिताना बाबा LLB असं लिहित आणि त्याखाली एक मराठी संख्या लिहित असत, 687849। वकील हा सरकारच्या वतीने आणि पक्षकारांच्या वतीने काम पाहतो, आणि वकील पत्रासोबत त्याची सनद असते। ती ही सनद 687849, आणि डिग्री काय तर LLB, आणि वकिलाचे नाव काय तर बाबा। हे गूढ पण आहे आणि लॉजिक तर्क लावला नाही तर सोपेही आहे। एके ठिकाणचा सरकारी फतवा कुठेही नेऊन दाखवला की काम मार्गी लागतं, कुणी अडवत नाही। तसं एकदा का बाबांच्या म्हणजे दत्ताच्या सहीचे फरमान सुटले की मग प्रारब्ध कितीही खराब असो, काम अडलं तर बोला। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय।